चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो. याच दिवशी शालिवाहन शक चालू झाले, कारण शालिवाहन राजाने शत्रूचा पराभव याच दिवशी केला. याच दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टीची उत्पत्ती केली. लंकेवर विजय मिळवून रावणाचा वध करून प्रभू श्रीराम याच दिवशी अयोध्यात परतले. तोच हा सण गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची गोड सुरुवात. त्यासाठी आज बनवूयात पारंपरिक पद्धतीची बिर्याणी श्रीखंड. चला तर प्रथम आपण श्रीखंड करून घेऊयात. त्यासाठी मी आदल्या दिवशी 1.5 लिटर दूध घेऊन खळखळून उकळून घेतले आहे. त्यामुळे दुधाला एक घट्टपणा येतो आणि त्यामुळे श्रीखंडासाठी लागणारे दही घट्ट होईल. नंतर 1 चमचा दही घेऊन त्यात थोडे दूध घालून दह्यासाठी विरजण तयार करूयात. आता हे दुधात घालून एकसारखे हलवून घेऊयात. पहा, हे दही आता श्रीखंडासाठी तयार आहे. याला आता एक सुती कापडात बांधून घेऊयात. हे दही नीट कापडात बांधून त्यावर एखादी जड वस्तू ठेवा, म्हणजे नको असलेले पाणी सर्व निघून जाईल व आपल्याला हवे असलेले घट्ट दही म्हणजे चक्का आपल्याला मिळेल. हा चक्का चाळणीतून व्यवस्थित गाळून घेतल्याने आपल्याला एकदम क्रीमी असे दही मिळेल. श्रीखंडात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दही अशा पद्धतीने गाळल्याने श्रीखंडाला एक वेगळाच क्रीमीपणा येतो. नंतर त्यात चवीनुसार पाहून 2 चमचे पिठी साखर, चिमूटभर मीठ, वेलदोडे पावडर घालून एकजीव करून घ्या. यात तुमच्याकडे साय किंवा क्रीम असल्यास तेही घालू शकता. आता मी तयार झालेल्या श्रीखंडात काजू बदाम घातले आहे. वरून केसरयुक्त दूध घालून श्रीखंड तयार केला आहे. आपले श्रीखंड तयार आहे. आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 मोठ्या वाटीने गव्हाचे पीठ घेऊन त्यात पाव वाटी बारीक रवा व मीठ घालून घेतले आहे. यात 1 चमचा साखर व 2 चमचे तेल घालून पीठ घट्ट मळून घ्या. साखरेमुळे पुरीला एक चांगला रंग व पुरी खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहील. अर्धा तास हे पीठ भिजून ठेवूयात. पुरीसाठी पीठ भिजते तोपर्यंत आपण मसाले भाताची तयारी करून घेऊया. आता मसाला भात करण्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे. मसाला भातासाठी पातेल्यात 2 मोठे चमचे तेल घालून त्यात जिरे, उडदाची डाळ, थोडे खडे मसाले म्हणजे 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, तमालपत्री, 1 मोठी विलायची, 2 लहान विलायची, तारक फूल असे खडे मसाले मी घेतले आहेत. खडा मसाला घातल्यावर लसूण पेस्ट घालून आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही घालू शकता. मी इथे गाजर, फ्लॉवर, बीन्स, हिरवे मटार घालून सर्व नीट परतून घेतले आहे. आता यात
हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला व मीठ घालून नीट हलवून घेऊयात. आता धुवून ठेवलेले 2 वाट्या तांदूळ घालून परतून घेऊयात. अशा पद्धतीने तेलात आपण तांदूळ परतून घेतल्यामुळे आपला भात मऊ व मोकळा होतो. दोन वाटी तांदळासाठी मी 4 वाट्या पाणी घालून 2 मिरचीचे तुकडे घालून 2 चमचा तूप घालून शिजण्यासाठी भात ठेवला आहे. आता आपला भात शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात. आता बटाट्याच्या भाजीसाठी अर्धा किलो बटाटे मी कुकरला घालून 3 शिट्ट्या घेतल्या आहेत. बटाटे इथे शिजले आहेत. आता भाजीसाठी पातेल्यात 2 चमचे तेल घेऊयात. तेलात जिरे, मोहरी, 1 दालचिनी, तमालपत्र, आले लसूण पेस्ट घालून नंतर वरून 2 मिरच्या घालून घेतले आहे. दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून फोडणीत टाका. कांद्याचा रंग थोडा बदलल्यावर टोमॅटो टाकून घ्या. कांदा, टमाटा थोडं परतून घेतल्यावर हळद, लाल तिखट, धने पावडर, थोडा सांबार मसाला आणि मीठ घालून परतून घेऊ. सांबार मसाल्यामुळे भाजीला हॉटेलच्या पुरी भाजी सारखी चव येईल. नंतर थोडे भाजून घेतलेली कस्तुरी मेथी घालून घेऊया. वरून साल काढलेले बटाटे कुस्करून भाजीत घालून ते एकसारखे हलवून घेऊयात. नंतर भाजीचा रस्सा आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त बघून पाणी घालून घेऊयात. बटाट्याच्या भाजीत सिक्रेट मसाला म्हणून तुम्ही माझ्यासारखा सांबार मसाला वापरला तर भाजीची चव नक्की वाढेल. आता आपली भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालून घेऊया. पहा, आता आपला भात किती मोकळा व मऊ झाला आहे. आता वरून कोथिंबीर घालून आपला मसाला भात तयार आहे. आता पालक भजीसाठी 2 वाट्या बेसन, 1 वाटी तांदळाचे पीठ घेऊन त्यात हळद, लाल तिखट, ओवा, मीठ आणि चिमूटभर सोडा घालून हलवून घेऊया. नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून भजीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊयात. पालक भजी करताना तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात. भजीसाठी पीठ भिजते तोपर्यंत आपण पिठाची कोशिंबीर करून घेऊया. त्यासाठी दह्यात किसलेला बीट, डाळिंबाचे दाणे, जिरेपूड, मीठ घालून व्यवस्थित हलवून घेऊयात. वरून डाळिंबाचे दाणे घालून कोशिंबीर तयार करून घेऊया. आता मसाला ताक करण्यासाठी 1 वाटी दही, 1 वाटी पाणी, जिरेपूड, काळे मीठ, आपले मीठ घालून वरून थोडे आले लसणाचे पेस्ट घालून मिक्सर मधून फिरून घेऊया.
वरून थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हवे तसे ताक तयार करून घेऊया. आता भजीच्या पिठात पालकाची पाने घालून भजी घालून घेऊयात. भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. आपली पालक भजी आता तयार आहे. चला तर मग पुऱ्यांची तयारी करूयात. आता पुरीसाठी पीठ चांगले भिजलेले आहे. पीठ व्यवस्थित मळून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाच्या पुरीसाठी गोळे करून घेऊयात. मध्यम आकाराची अशी पुरी लाटून घेऊया. पुरी जास्त पातळ किंवा जाड नसू नये. पुरीसाठी तेल मध्यम पेक्षा जास्त गरम हवे, म्हणजे आपली पुरी छान फुगेल. आता आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत. तर आता आपण गुढीसाठी नैवेद्य तयार करूया. गुढीपाडव्यासाठी आपली नैवेद्याची थाळी तयार आहे. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका.